बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार तो बजावलाच पाहिजे आणि तो बजावत असताना योग्य उमेदवाराला ते मत गेलं पाहिजे। या भूमिकेतून श्रंगारे साहेब हे तर समाजाचे आहेतच, परंतु प्रश्न असा आहे की इथं श्रंगारे साहेबांनी जे काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला तोड नाही। कारण श्रंगारे साहेबांना कधी जातपात पाहिली नाही। जेवढ्या उत्साहानं बाबासाहेबांची जयंती केली तेवढ्याच उत्साहानं गणेश उत्सव सुद्धा पार पडला, तेवढ्याच उत्साहानं शिवजयंती साजरी केली, तेवढ्याच उत्साहानं रामनवमी साजरी केली, तेवढ्याच उत्साहानं बसवेश्वर जयंती साजरी केली, तेवढ्याच उत्साहानं दसरा मिरवणूक सुद्धा त्यांनी या ठिकाणी सहभाग आपला नोंदवलेला आहे। आणि म्हणून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून श्रंगारे साहेब आहेत। आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये काही मंडळी जातीचा विषारी प्रचार करतात, ते अत्यंत चुकीचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अधिकार राखीव जागेवर हा मूळ अस्पृश्य लोकांना आहे। काही मंडळी सवर्ण समाजातला माणूस म्हणतात आणि त्याला आरक्षित म्हणतात। केवळ प्रमाणपत्र असणारा माणूस हा एससी होऊ शकत नाही, त्याला मूळ अनुसूचित जातीमध्ये त्या यातना भोगाव्या लागतात। डॉक्टर काळगेंनी गावाच्या बाहेर राहणं भोगले का? डॉक्टर काळगेंनी वरून पाणी पिणारी अस्पृश्यता भोगली का? डॉक्टर काळगेंनी अस्पृश्यतेचे जे चटके वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकावे लागले का? आणि म्हणून आमचं म्हणणं नाही त्यांची जात खोटी आहे, त्यांची जात जरूर आहे, परंतु ते वेशीच्या आतले आहेत। वेशीच्या बाहेरच्या माणसाला इथल्या वेशीच्या आतच्या माणसाबरोबर वागता यावं आणि त्याचा तो हक्क आहे। म्हणून या घटनेनं राखीव जागा दिलेली आहे आणि या राखीव जागेवर ज्यांचा हक्क आहे त्या हक्काचा माणूस श्रंगारे साहेब आहेत। आणि म्हणून श्रंगारे साहेबांना मोठ्या संख्येनं विजयी करण्याचं काम या निवडणुकीमध्ये करण्यासाठी पूर्ण आंबेडकरी जनता आता विचार करते आहे आणि श्रंगारे साहेबांच्या कमळ या चिन्हावर प्रचंड मताधिक्य देऊन आपण त्यांना निवडून देण्याच्यासाठी रात्री सभा झाली। सभेत आवाहन केलं, कारण असं जर चुकीचे निर्णय इथं होत असतील तर कदापि पुढच्या काळामध्ये आम्ही ते सहन करणार नाही। आणि म्हणून योग्य उमेदवार योग्य जागेवर आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षानं बौद्ध माणसाला जी उमेदवारी दिली त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून त्यांना मतदान करण्याचा निर्धार समाज करतोय, केलेला आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी आवाहन करतो की येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर आपण बटन दाबून श्रंगारे साहेबांना गोर गरिबांची सर्व जाती धर्माची सेवा करण्याची संधी आपण द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा